हॅलो नमस्कार, मी हर्षदा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या चॅनल मध्ये. आज आहे रविवार आणि आज आम्ही चाललेलो आहे खडवलीला. खडवली नदी खूप जास्त फेमस आहे आणि खूप सारे रिच्युअल्स फॉलो करायसाठी लोक तिथे जात असतात. तर आज आम्ही तिथे पिकनिक करायला जाणार आहे. आणि आम्ही खडवलीमध्ये तुम्हाला माहिती असेल की तिथे एक नदी आहे, तर आम्ही तिथे जाणार आहे. तिला खूप आवड आहे व्हिडिओ शूट करायची. आणि चला आता आपण चालूया आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगते तिथली मजा आणि तिथलं ओव्हरऑल लोकेशन. सध्या मी इथून टिटवाळ्यामधून निघत आहे आणि टिटवाळ्यापासून हे 9 किलोमीटर अंतरावर आहे. आणि माझं नाव आहे माया. चला, कसं वाटतं इनू तुला? आता मला खूप छान वाटतं आणि मी खूप एक्साइटेड आहे. तर तू पाण्यामध्ये मज्जा करणार आहे, नदीमध्ये खेळणार आहे. मी करणार. खडवली हे संदीपचं लहानपणीचं फेवरेट प्लेस आहे. हा नेहमी जायचा तिथे आणि खेळायचा नदीमध्ये. यांच्याच खूप साऱ्या आठवणी आहेत, म्हणून हे नेहमी ते नॉस्टॅल्जियासाठी तिथे जायसाठी मला बोलत असतात. आणि फायनली असं दिवस आलाय. तर संदीप, तुम्हाला कसं वाटतंय? एक्साइटेड. चला बघूया किती मस्त आणि कसं प्लेस आहे, कारण की मी फर्स्ट टाइम चालली आहे तिथे. नाव बरेचदा ऐकलेलं आहे. मी पण फर्स्ट आहे. आणि आम्ही पाण्यामध्ये खूप जास्त मस्ती करणार आहे असं ठरवलेलं आहे. बघूया तिथे पाणी वगैरे कसं आहे, त्याचं लेवल किती आहे. कारण मी असं ऐकलंय की तिथे खूप खोल पाण्यात जायचं नसतं, डीप पाणी भरपूर असतं. पण सध्या पावसाळा नाही, पाऊस अजून पडलेला नाहीये. तर बघूया त्याचं लेवल आणि मस्ती वगैरे आम्हाला करता येईल काय. मी पण खूप एक्साइटेड, त्यामुळे लवकर जायचं. तर मी आता पप्पाला बोलणार लवकर चल. ही आहे टिटवाळ्याची काळू नदी. इथे जे फ्लॅट्स तुम्ही बघताय हे इथल्याच एका फ्लॅटमध्ये आम्ही राहतो आणि हा त्याचा बॅक साईड आहे. नदी खूप मोठी आहे आणि आम्ही इथे येत असतो संध्याकाळच्या वेळेला. सेम रूटवरती लागते, ही खडवली रूटवर. आज रविवार सुट्टी असल्यामुळे गावातली मंडळी, मुलं, माणसं मस्त ग्राउंडवरती खेळायला आली आहेत क्रिकेट. खूप छान. नाटक, तुम्हाला नाटक समज में नहीं आया? आम्ही पोहोचलोय खडवलीला. हे तिथलं एंट्री गेट आहे आणि ही आहे खडवलीची नदी. आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी दिसती आहे इथे. सो आम्ही पोहोचलोय आता खडवलीला. पुढे नदी आहे आणि आम्ही आता तिथे चाललोय नदीकडे. चला मग बघूया कसं आहे नदीचा व्ह्यू. आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे इथे. पण आम्ही जरा आउटसाईडला आलो आहे. त्या पलीकडे जास्त लोकांची गर्दी आहे आणि हे जरा आउटसाईड आहे. माझी मुलगी जरा खूप एक्साइटेड आहे. तिला पाण्यामध्ये कधी जाते असं वाटतंय. बघा तुम्ही, इकडे खूप जास्त गर्दी आहे. त्या पलीकडे खूप जास्त गर्दी आहे आणि या साईडला जरा कमी आहे. म्हणजे इकडे आम्ही पुढे जायचा विचार करतो आहे. असे छोटे छोटे हट्स आहे इथे, जिथे तुम्ही कपडे वगैरे चेंज करू शकता. मम्मा
पाण्यामध्ये पोहायला तुम्हाला हे असे ट्यूब्स घ्यायचे असतात सेफ्टीसाठी. 50 रुपयाचं हे ट्यूब्स असतात आणि हे ट्यूब घेऊन आपल्याला पाण्यामध्ये उतरायचं असतं. ज्यांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी आहे आणि हे सेफ्टी आहे, हे नक्कीच घेतला. पाणी भरपूर आहे नदीला, म्हणजे मला वाटतं की पाणी जरा सुकलं असेल उन्हामुळे, पण असं काही नाही, भरपूर पाणी आहे नदीला. हे कसं मस्त ट्यूब घेऊन पोहत आहेत. हां बोल. पप्पा येतात. My family is ready to go in the river. चालले ते मस्त. इनो इकडे बघ. सँडीने इथे मुद्दाम सुचवलं आहे कारण की इथे पाण्याचं जे खोल पण आहे ते कमी आहे कम्पॅरेटिव्हली त्या साईडला पाण्याचं डिक खूप जास्त आहे आणि इथे माझी मुलगी सोबत असल्यामुळे आम्ही जरा रिस्क वगैरे घेत नाही आहे. फॉर अ सेफ साईड आम्ही इथे पाण्यामध्ये खेळणार आहे. खूप मस्त पिकनिकवाला माहोल आहे इथे. यू कॅन सी. खाण्यापिण्याची इथे मला काही जास्त सोय वगैरे दिसलेली नाही. अगदी नदीच्या पलीकडे आहे ती सगळी सोय. थोडं कचरापट्टी पण आहे इथे मागच्या साईडला, जरा कचकच वगैरे आहे, स्वच्छतेची थोडी कमी आहे, बट हे सगळं असतं. सो मी चालली आता पाण्यामध्ये खेळायला आणि खूप एन्जॉय करायला. तुम्हीही या ठिकाणी नक्की विजिट करा. कल्याणला राहत असाल किंवा मुंबईत जवळ राहत असाल, एक निवांत टाईम हवा असेल, रिलॅक्स व्हायचं असेल तर नक्की इथे विजिट करा. खूप छान प्लेस आहे, पिकनिक स्पॉट आहे. बाहेर मोठं मैदान आहे जिथे तुम्ही फॅमिली जेवण वगैरे करू शकता. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्यासोबत जोडून राहा. मी तुमच्यासाठी अशीच नवीन व्हिडिओ घेऊन येणार. तेव्हापर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय.